आता फुल खेळतोय. सगळे कोण कुठं बसलेले. मित्रांनो फुल एन्जॉय चालू आहे सकाळ सकाळी. या ओनर आहेत मित्रांनो या बंगल्याच्या. तुम्हाला म्हणतोय एवढं लाजली रेवती लाजली मित्रांनो. हा भाऊ आपला जमलेला आहे फुटबॉल खेळून. त्याच्या मांड्या धरलेल्या आहेत. काल रात्री पण खूप खेळलाय हा आणि आता पण फुटबॉल खूप खेळलाय. इकडं जेवणाचं काम चालू आहे आमचं. बाहेर सगळे एन्जॉय करतायत फुल. Give me fire, give me reason, take me higher. See the champions, take the future. You will find us, take us to the मित्रांनो आता फुल एन्जॉय चालू आहे स्विमिंग पूल. इकडं बघा तुम्ही पब्लिक काय करतंय. इकडं काय करतंय पब्लिक. मुलांची फुल मज्जा चालू आहे. मुलांचे इथं लाईनीत उभे. मित्रांनो ही आहे आमची सावी. आता ही तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे. सावी बोल. सावी बोल. सावी ऑस्ट्रेलियाला असते मित्रांनो. ती आता आली आम्हाला भेटायला सगळ्यांना. आता मायडी पण आलेली आहे इथं. आणि मायडी आणि सावी आता इंग्लिश मध्ये तुम्हाला बोलून दाखवणार आहे. स्टार्ट. Savi, tell something about yourself to the audience. Hello audience, Indian audience. How are you? असं विचार. Hello. आणि तुझ्याबद्दल सांग. Something about yourself. Hello. Where do you live? Where do you study? Hello. अरे पुढे सांग. सावी पुढे सांग. असं नाही करायचं. Only hello? काय तर बोल ना यार सावी. अरे मी बोलले. काय नाही बोलली तू. तू माझ्या ऑडियन्सला सांग ना काहीतरी यार. त्यांना बोल इंग्लिश मध्ये काहीतरी. त्यांना कळायला पाहिजे तुला इंग्लिश येतं. तुला इथं जास्त आवडतं का ऑस्ट्रेलियाला जास्त आवडतं? बोथ नाही बोथ नाही नाही असं नाही. इंडिया. ओनली वन आन्सर. इंडिया. यो मॉम डॅड मध्ये कोण जास्त आवडतं? बोथ आन्सर नाही पाहिजे. बोथ आन्सर नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहे मागच्या वेळेस आपल्या दोघांचा. एकच तू सांगितलेलं आहे मला आन्सर. काय बोललेली? दोघांमध्ये कोण आवडतं सांग. नाही तू मला एक आन्सर दे. पप्पा. यो बाबा आणि अज्जू मध्ये कोण आवडतं? बाबा. बाबा आवडतात का बरं? बाबा लाड करतात का? बाबा समोरच बसलेत म्हणून. कुठे? नाही बाबा. ते बाबा नाही. तिचे बाबा. ईशान तुला मज्जा आली का? मी बोलतो एक दिवस अजून राहून काय फरक पडतो? हा एक दिवस अजून. सावी तुला असं वाटतं का अजून आपण एक दिवस राहायला? तुला मज्जा आली खूप? येस. आणि आरुष तुला? मला तर 100 महिने राहायचं. तू आरुषची मम्मी चिडलेली आहे मित्रांनो.
आरुषला 100 महिने राहायचंय. आत्ता मामाचा बर्थडे मित्रांनो आणि आत्ता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे बर्थडे. तुम्ही बघू शकता कसं सेलिब्रेशन करणार आहे. ये मेरी है आरज़ू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बाहेर बाहेर घेऊ बाहेर घेऊ. इथे ते होते, परंतु उद्यमशीलता, माझा स्वतःचा काहीतरी उद्योग असावा ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्यांनी त्या काळामध्ये मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. तुम्ही लक्षात घ्या, साधारण 45-50 वर्षापूर्वीचा काळ आहे हा. त्या काळात त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले. एक सुपरवायझर पदावर काम करणारा व्यक्ती त्यावेळेला लालबाग सारख्या केटी कुबर कंपनीमध्ये ते मसाले कसे बनवतात हे शिक्षण घेण्यासाठी तिथे लेबर म्हणून काम करायला लागला. आणि त्यांनी स्वतःच स्वप्न साकार केलं. परंतु कालाच्या ओघामध्ये ते आम्हाला सोडून गेले. तदनंतर माझ्या बहिणीने अत्यंत चिकाटीने तो व्यवसाय पुढे नेला. रात्रीचा दिवस केला, मेहनत घेतली आणि तिने त्या मसाल्याला अत्यंत सुगरण फूड प्रोडक्ट्स म्हणून त्यांचं नाव होतं, चांगल्या शिखरावर पोहोचवलं. तिचं मी अभिनंदन करीन. काळाच्या ओघामध्ये नंतर माझे 2012ला वडील पण गेले. तदनंतर माझे सगळ्यात मोठे मेवणे गंगाधर मंडलिक हेही आम्हाला सोडून गेले. काळाचे आघात असे आमच्या भावंडांवर होत होते. आणि ते होत असताना माझी बहीण ललिता मंडलिक यांचा मोठा मुलगा विनय हा सुद्धा आम्हाला सोडून गेला. एका अपघाती निधन त्याचं झालं. तदनंतर माझ्या बहिणीचीच म्हणजे माईचीच मुलगी विद्या ही सुद्धा आम्हाला आकारी सोडून गेली. नंतरच्या काळामध्ये माझी पत्नी मला सोडून गेली आणि तिच्या दशक्रियेच्या निमित्ताने आम्ही बाहेर जात असताना त्याच दिवशी माझी आई आम्हाला सोडून गेली. काही क्षणांपुरतं का होईना पण माणसाला मानवी भावना असतात, मन गुंतलेलं असतं. अर्धांगिनी सोडून गेल्यानंतर एकटा पडलो अशी भावना मला पुढे बंद झाली. परंतु माझ्या 6 भावंडांनी मला अत्यंत धीर दिला, माझ्या मागे उभे राहिले. आणि तुम्हाला एक गोष्ट जाणीव करून देतो मी मुलांना मुलींना, आपापसात किती भांडलात ना तरी अमोला धरू नका. एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. अमोला ज्या वेळेला चिरकाळ टिकतो त्यावेळेला नातं संपतं. आपल्यातली भांडणं असू द्या पण ती भांडणं काही वाद होतोय म्हणून संवाद टाळायचा असं करू नका. संवाद साधा, एकमेकांना उणं असतं आणि भावंडांमध्ये भांडणं होतच असतं. त्याचं फार वैषम्य बाळगायचं नसतं. ते भांडण चहाच्या पेल्यातल्या वादळासारखी असतात. मी तुम्हाला काय सांगणार,
पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं मनस्वी अभिनंदन करतो. तुम्ही मला हा दिवस दाखवला आणि या दिवसाचं मी कुणाच्याही माझ्या भावंडांच्या सुद्धा सांगतो नाही, मी तुमच्या ऋणातून उतराही होऊ इच्छित नाही. मी सतत तुमच्या ऋणात राहू इच्छितो. माझा स्वभाव कडक असेल. माझ्या भाच्याला सुद्धा कधी कधी मी बोललो असेल कडकपणाने, काही समज दिली असेल, रागवलं असेल, परंतु त्याच्यामध्ये तुमचं भलं असेल ही माझी इच्छा नेहमी असायची. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. सगळ्यांनी मला ह्या सुखाचा क्षण दाखवला. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. विशेष करून पराग आणि माझा खूप लाडका भाचा विजू. विजू कुठे आहे? आय लव्ह हिम. सगळ्यांसमोर सांगतो, मला याचा खूप अभिमान आहे. परागचा सुद्धा खूप अभिमान आहे. एक उल्लेख करायचा राहून गेला मगाशी बोलण्याच्या ओघामध्ये. माझा भाचा सुहास सुद्धा आम्हाला मध्यवर्ती गावामध्ये सोडून गेला. म्हणजे जवळजवळ 5-6 जण आमचे, माझे आई वडील ठीक आहे, ते वयोमानाप्रमाणे गेले, पण त्यांनी आम्हाला पोरगं केलंच. पण आमच्यातली ही मुलं, सुहास असेल, विद्या असेल, विनय असेल, ही खूप अकाली गेली आमच्यातून आणि त्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना आहे. धन्यवाद. मी सगळ्यांचा खूप ऋणी आहे, पण मी कुणाच्याही ऋणातून मुक्त होऊ इच्छित नाही. माझा मुलगा, माझी मुलगी, माझे जावई, माझ्या सुना, या सगळ्या गोड आहेत, सगळे गोड आहेत. धन्यवाद. खरं तर या कार्यक्रमाला नाव काय झालं? कौटुंबिक मिलन सोहळा. प्रेमाने एकमेकासाठी भेटणं, आपण सगळं एकत्र बोलत. ताईला कुठून ही कल्पना सुचली मला माहित नाही. ताई म्हणजे आमची दुसरी आई. की समीर मुंबईत येतोय. स्वतःला मुलबाळ नाही, परंतु दुसऱ्यांच्या मुलांना, आपल्या भावंडावर आईची माया कशी असावी हे तिच्याकडून शिकवतो. आज आमच्या कुटुंबातून आई वडील जरी गेले असले, या धकात प्रत्येकाला जावं लागलं, पण त्यांच्या पवित्र स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो. जे गेले त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि समीरला सगळ्यांना भेटता यावं, तुमच्या आमच्याचं त्या ठिकाणी एकत्र आपण सगळ्यांनी कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करावा. त्यासाठी विजय त्याचं हॉटेल किंवा त्याच्या व्यवसायाला अनुरूप असलेलं एखादं ठिकाण निवडावं, त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवावं आणि योगायोगाचा याच ठिकाणी, याच वेळेला, याच प्रसंगात माझ्या भावाचा वाढदिवस आहे. तो वाढदिवस साजरा करताना एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू, हसावं, रडावं. माणसाचा जन्मच कशासाठी कळत नाही, परंतु हसता 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 शिकत जातो. मित्रांनो, आमचा काळ अतिशय खडतर होता, पण त्यातूनही आम्ही वाटचाल करत इथपर्यंत आलोय. पण मला असं वाटतं की आम्हाला जे मिळालं नाही ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने नक्की केला, परंतु तुमचा काळ मला फार कठीण दिसतोय. या पुढच्या काळात स्पर्धा फार असणार आहे. तुमच्या मुलांचं भविष्य अतिशय अवघड असणार आहे. त्यांना त्यांचं आयुष्य घडवताना प्रत्येक पावलाला स्पर्धा असणार आहे. त्यामुळं त्यांना संस्कार चांगले द्या, त्यांना चांगलं शिक्षण द्या, त्यांचं मनोबल वाढवा, त्यांना मनाने भक्कम बनवण्याचा प्रयत्न करा, भावनिक बनवू नका. त्यांना कमी मार्क्स मिळाले म्हणून नाराज होऊ नका, परंतु त्यांना येणाऱ्या प्रसंगाला खडतरपणानं सामोरं कसं जाता येईल
हे शिकवा, कारण पुढचा काळ अतिशय कठीण आहे. नोकऱ्या मिळणार नाही, विशेष करून भारतामध्ये तर दिवस काढणाऱ्यांना हे लक्षात ठेवा. तुम्ही आपल्या मनावर बिंबवून ठेवाय. त्याचं उदाहरण आहे, बिजू आज वकील आहे, परंतु वकिली करता करता त्याने आपल्या बरोबरीने हा व्यवसाय सुरू केला. आपल्या भाच्यांना त्याच्यात ओढलं, त्यांना त्याच्यात शिकवतोय आणि आज त्याचा हा मोठा वटवृक्ष तयार होईल. बिजू खरोखर रवी मागाशी म्हणाला, मला खूप बरं वाटलं की तू या बाबतीत खूप चांगल्या पावलं उचलली आहे. तुझ्या बरोबरीने इतरांनाही तू हे मार्गदर्शन देत जा आणि प्रत्येकाने मनात ठेवा, मला नोकरी नाही करायची, मला नोकरी देणार व्हायचं. भले कोणालाही द्या, परंतु आपण स्वतः उद्योजक होण्याचा प्रयत्न करा, कारण या पुढचा काळ नोकरीचा असणार नाही. जो शिकेल तोच टिकेल, हा तो काळ आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न करा. असो, या उद्देशाच्या बाजू झाल्या. कालपर्यंत आपण सगळ्यांनी आनंद अगदी मनापासून घेतला, गप्पा मारल्यात, गाणी म्हटलं, नाचलात, गायलात, स्विमिंग केलं. कालच्या आमच्या नातवंडांनी आम्हालाही फार बरं वाटलं, सगळ्यांना बरं वाटलं. प्रत्येकाने आनंद मनात ठेवला. आणि माणूस हा स्वभावाने असा असतो की तो आठवणीत फार रमतो. त्याला माझ्या बालपणी असं झालं, आम्ही असं केलं, आजचा दिवस उद्या असणार नाही. मला माहिती आहे उद्या काय घडणार आहे कोणीच सांगू शकणार नाही. मी सांगू शकणार नाही, ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही, कोणीच. त्यामुळे हा प्रत्येक क्षण आपण जगण्याचा प्रयत्न करूया, मनात साठवण्याचा प्रयत्न करूया. आणि यासाठी खास आभार ताईचे. खरोखर त्या चांगला प्रसंग घडवून बिजूचे, बिजू तर आम्हाला या ठिकाणी खरोखर इतक्या चांगल्या प्रकारे आदरातिथ्य दिलं की आम्हाला घरातच असल्यासारखं वाटलं. तुझ्या स्टाफने इतका छान या ठिकाणी आमचं स्वागत केलं. 2 वेळेचं जेवण, नाश्ता, चहा, अगदी त्यांचा मनापासून मी आभारी आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या लोकांनी जी सेवा दिली त्याबद्दल मी खरोखर त्या सगळ्यांचा ऋणी आहे. आणि हे ऋण मला शब्दातून जरी व्यक्त करता नाही आले तरी त्यासाठी मी या ठिकाणी तुमची क्षमा मागेल. परंतु हे ऋण आम्हाला भेटत, कारण अन्नदाता सुखी भाऊ एवढंच मी म्हणेन. यापेक्षा नंदादीपाच्या प्रकाशाप्रमाणे आयुष्य तुमचं उजळावं, इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे आयुष्य तुमचं रंगावं आणि सर्व काही द्यावं देवाने तुम्हाला. जे जे तुम्ही मागावं, जे जे तुम्ही मागावं. धन्यवाद. मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना आशीर्वाद. मी सर्वांना आमंत्रण केलं त्याप्रमाणे सर्वजण आले आणि हा कार्यक्रम खूप छान केला. सर्वांचे मी आभार मानते. विशेष म्हणजे विजू, संकेत, दीपक, आमचा नंदू, नंतर सर्वांची मुलं, आम्ही, गुड्डी, माझे लाडके जावई जगजाप, अमोल, सर्वांचे मी खूप आभार मानते. समीर ऑस्ट्रेलियावरून आला म्हणून हा कार्यक्रम इथे छानपैकी घेतला आणि सर्वजण आले. मला खूप खूप आनंद झाला. सर्वच माझी मुलं, माझ्या सगळ्या भावांना मी त्यांना नेहमी बोलते की तुमची मुलं नाही, ती माझी आहे. आणि मी कधी मला एकटीला मानतच नाही, कारण हे सर्व तुम्ही माझेच मुलं आहात. आणि मी आता थोडक्यात आटोपते घेते, कारण सगळेजण उभे राहून ऐकतायत, पाय दुखत असतील. मी सर्वांची नावं घेईल. सर्वजण आले तिथे, आमिर, सागर, समीर, पराग, संकेत, अभि, ही छोटी लोक, नंतर माझे लाडके मेवणे, नाना, त्याच्यानंतर यशवंत, त्याच्यानंतर गिरीधर, ते सगळे माझे लाडके मेवणे. आणि माझं एक वाक्य आहे की याच्यासाठी मी केला अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि त्याप्रमाणे हा गोड दिवस झालाय. हा
प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हा साठवून ठेवा. ही मोमेंट खूप महत्वाची आहे की आनंद देत जावा, आनंद घ्यावा आणि घेता घेता तो इतका द्विगुणित करावा की ह्या पुढच्या पिढीला सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे. अशी 7 भावंड होती. आम्ही किती म्हणजे कसे असो, आमचं कधी कधी भांडणं झाली पण तरी सुद्धा आम्ही कधीच हे मनात ठेवलं नाही. नेहमी सगळ्यांना आनंदाने आम्ही साथने आपण सगळे एकत्र आहोत. ही सगळी भारत मातेची पोरं आहेत आणि भारत माता मीच आहे. आजी आणि आप्पांच्या संसार वेलीवरची ही 7 फुलं आणि ह्या 7 फुलांचं हे गोकुळ. बिजू दादा, आम्हाला सगळ्यांना माहेर यासारखं वाटलंय कालपासून. आणि गंमत म्हणजे आमच्या पिढीतल्या आम्ही आजी आजोबा झालेलो आहोत. आम्हाला आमच्या नातवंडांना भेटायला इथे काल संधी मिळाली. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा इथे बारकाईने विचार केला गेलेला आहे. त्यामुळे खूप आनंद ऊर्जा आपण घेऊन जात आहोत. सगळेजण परत परत भेटत राहू. मावशी, आम्ही सगळे तुमचीच लेकरं आहोत, त्यामुळे आभार मानून तुम्हाला परक करणार नाही. पण तरी देखील ही कल्पना सुचणं, समीर आणि हे सगळेजण आलेले आहेत, एक निमित्त होतं. त्या निमित्ताच्या आधाराने आपण सगळेजण एकत्र भेटलो. पुन्हा पुन्हा भेटत राहू, एकमेकांची सपोर्ट सिस्टीम बनत राहू. आय एम व्हेरी ग्लॅड की आम्ही इथे आलो. सगळ्यांबरोबर अतिशय छान सुंदर वेळ गेला आणि आय थिंक जी संधी मिळाली आम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांनाच, आय थिंक त्या संधीचं चांगलं सोना केला सगळ्यांनी. अगदी गुड क्लोज टाइम स्पेंड झाला. म्हणजे मला नेहमी असं वाटत राहतं की एवढं चांगलं 2 फॅमिलीचं जे एकत्र वेळ घालायला पाहिजे, जास्त घालवायला पाहिजे, तो जास्त तशा संधी जास्त मिळाल्या नाहीत किंवा तसं खूप मनासारखं तेवढं बॉन्डिंग एकत्र वेळ घालवणं झालं नाही. तर आय थिंक अशा संधी अजून पुन्हा येतील आणि आपण त्याचं ऐकायचं. सगळे जमलेले 5 भावंडे 5 बहिणी, पण आमच्या प्रत्येक भावंडामध्ये जरी किती वाद झाला तरी एकमेकांना समजून घेण्याची ताकद आहे आमच्यामध्ये. त्याच्यामुळे आमच्यातला दुवा हा काय माझा आमच्या मुलांनी तो उचलावा. हा कार्यक्रम झाल्याच्या आधी माझा आणि माझ्या बहिणीचा काय दोघांचं कॉन्टॅक्ट असतो. तिने मला सांगितलं असा असा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हटलं बोलतो बिजू बरोबर, त्याचं तो तुम्ही दोघं जण. त्याच्यानंतर थोडा मी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. तर ताई मला काय म्हटले, मी म्हटलं तिला काय सांगत होतं, मी अशी सिटी जवळ नाही काय आणायचं असेल तर सगळं पहिलं तू सांगून ठेव. तसं तिला वाटलं अगं मी कार्यक्रम एवढे केलेले आहेत, माझ्यावर चुका होणार नाही. आणि खरंच होते ते. मला नंतर तसं कळालं का त्या दोघांमध्ये जसं विचार चालले होते तर मी वेगळा विचार, कारण मला पायाजवळ बघायची सवय, मला काही लांब दृष्टी नाही अजून एवढे, पण तरी त्याच्यातून मी प्रयत्न करते यांच्यामध्ये. तर आज माझ्या ताईने, बिजू तर तिला सपोर्ट करतच होता की बिजूनेच मला सांगत होता आई मी सगळं करत व्यवस्थित, पण मला नाही वाटत त्यांच्या दोघांचं त्यातील नसेल काही मनात तर माझ्या मनात यायचं आणि कार्यक्रम कसं होईल. सगळे लांबून लांबून बघायचे सगळ्याच्या सोयी व्यवस्थित होतील का, सगळ्यांचे जर नाही झाले तर कुणी काही बोलत तर आपल्याला तेवढं वाटतं. पण तसा तर कार्यक्रम झालेला नाहीये. खूप छान कार्यक्रम झाला. असं सगळ्यांनी आनंदाने राहायला पाहिजे, आपल्या मुलांना पण द्यायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे मी आज सगळ्यांना सांगते, तुम्ही थोडं जरी आत्ताचा लाईफ जरी फास्ट लाईफ असलं तरी अध्यात्मात थोडं तरी जा. तुम्ही थोडं परमेश्वराला माना. अरे आपण जगतो कशाच्या जीवावर जगतो. आज माझ्यावर एवढे दुःखाचे डोंगर कोसळलेले, आतापर्यंत मला दुःख खूप, पण माझी ताई म्हणजे माझी भावंड मला सांगत होते प्रत्येक वेळी, आणि मी सगळं ते दुःख दाखवून. आज मुलांचं दुःख, इतर दुःख माणूस हे करतो, पण 2 करती मुलं गेलीत माझी, पण त्या मुलांचं दुःख मी आतापर्यंत. एक वेळ बाई काय म्हणते, नवरा गेला तर मुलांसाठी जगते, पण बाई पुरुष गेला तर त्याला कष्ट करावंच लागतं तो मुलांसाठी.
पण एका आईने 9 महिने मोठं ठेवलेले असतात ती मुलं, आणि ती मुलं गेल्यानंतर तिला ते दुःख कुणीच पचवू शकत नाही तेवढं दुःख. तर आतापर्यंत दुःखाचा डोंगर मी माझ्या डोक्यावर घेतला नाही, कारण मी अध्यात्मात गेल्यापासून मला ते दुःख पचवायचं कसं. आज जगाने सगळंच जाणार आहे, आज ते गेले मी जाणार आहे, मला कधीतरी जायचंय. तेव्हा सगळा दुःखाचा डोंगर आणि हा सगळा विकास झेडला. माझी भावंड माझ्या मागे उभीच राहत होती, मला ताकद देत होते. अगं दुःख कुणाला नाही, कोण जगात सुखी आहे, सगळे दुःखी आहेत. पण दुःख मागं ठेवायचं नाही, आपण पुढचा रस्ता धरायचा, आनंदाने जगायचं. सगळ्यांनी आनंदाने जगा, दुःख हे करत बसू नका, दुःखाला कुरवाळू नका, आणि असंच एकमेकाला प्रेमाची साथ द्या, एकमेकाच्या प्रेमाने एकमेकांमध्ये या. एवढंच माझी अपेक्षा आहे. इथून पुढचा कार्यक्रम आपण ठरवू, त्यावेळेला सगळ्यांना परत निमंत्रण दिलं जाईल आणि त्यावेळेला तो कार्यक्रम केला जाईल. पण सगळ्यांनी तयार राहायचं. असं म्हणायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही इथे आला आणि मनापासून एन्जॉय केलं. मला तुमचे जे हॅपीनेस आहे तो मला दिसतोय ऍक्च्युअली, आणि मलाही आपला आनंद होतोय. आपण पुन्हा एकदा परत एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करू, कधीही वेळ काढा. मावशीने जसा कॉल दिला आणि सगळ्यांनी त्या कॉलला आन्सर दिलं किंवा रिस्पॉन्स दिला आणि सगळेजण आला, तसंच पुन्हा कुणीतरी एखाद्याने इनिशिएटिव्ह घेऊन 6 महिन्यांनी, वर्षभराने, जेव्हा 1.5 वर्षांनी, जेव्हा कधी वाटेल तुम्हाला की आपण सगळेजण एकत्र यायला पाहिजे. यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या आशीर्वादाचा आनंद आपण घेत राहू आणि सगळेजण एकत्र येऊन आपण पुढचं आयुष्य एन्जॉय करू. धन्यवाद. 2026 साल अतिशय चांगलं जावं, त्याच्या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित राहावं म्हणून आपणा सर्वांतर्फे, त्याचप्रमाणे आपल्या नात्यातली जी वीण आहे ती आणखी घट्ट व्हावी म्हणून त्याची नोंद ठेवण्यासाठी मी आपणा सर्वांतर्फे त्याला ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून 2026 ची डायरी देत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अतिशय चांगल्या पद्धतीने आपला एकत्र केलेला आहे. शुक्रवार दुपारपासून तर रविवार दुपारपर्यंत आपल्या प्रत्येकाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास अतिशय चांगला गेलेला आहे. विजूने राहण्याची, जेवण्याची सगळी सोय अगदी व्यवस्थित केलेली आहे. त्याचप्रमाणे सगळ्या भावंडांनी, नातवंडांनी आणि पतवंडांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे. पोहण्याचा तर त्यांनी इतका यथेच्छ अनुभव, आनंद घेतलेला आहे की त्याला तोडच नाहीये. त्यांचं जरी आता आपल्याकडे लक्ष नसलं तरी त्यांचं खरा आनंद जर जो कुणी घेतला असेल तर ह्या लहान लहान सगळ्या मुलांनी घेतलेला आहे. तर मी सर्वजणांचे व्यक्तिशः नाव न घेता आभार मानतो आणि हा कार्यक्रम चांगला करण्यासाठी सगळ्यांचा सहयोग अतिशय मोलाचा ठरलेला आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. पहिला माझी मोठी बहीण, माझी आई आप्पा म्हणून त्यांना देते. प्रत्येकाने हा प्रेम करून ठेवा, जतन करून ठेवा. 2 आले तर परत एक मला द्या. प्रत्येकाचा चेहरा अगदी सुस्पष्ट येईल अशा पद्धतीने त्याने फोटोग्राफी केलेली आहे. त्या फोटोग्राफरचे आपण सर्वांच्या तर्फे मनापासून अभिनंदन करूया आणि त्याचे आभार मानूया. मित्रांनो, गुड्डी ताईला बाय बाय करायला किती जण आलेत बघा. इकडं बघा, बाय बाय करायला किती जण थांबलेत. अर्जुन आला. गुटे याला ठेवू दे. ठेवा अभिनवला ठेवून घ्या. सगळ्यांना नाचवेल तो. पहिलं निघालं का असं सगळे करतात बघा. स्पेशल ट्रीटमेंट.
बाबुल की दुआए लेती जा. हाय, भेटू लवकर. आज चला आता तुम्ही. चला आता जेवण करून सगळे निघणार आहेत. आता क्रिकेट आवडतं का तुला? क्रिकेट मध्ये बॉलर आहेस तू? स्पिनर आहे? एक नंबर. आणि तुला इंडिया आवडतं का ऑस्ट्रेलिया आवडतं? इंडिया आवडतं. आणि तू आता डिस्ट्रिक्ट मधनं जाणार लवकर डिस्ट्रिक्ट खेळायला, अशी आम्ही कल्पना करू शकतो. ऑल द बेस्ट तुला तुझ्या फ्युचरसाठी. मित्रांनो आता निघाले आहेत डोके फॅमिली. चला डोके फॅमिली निघाली आहे. मित्रांनो परत आतमध्ये चाललेले आहेत. 20 मिनिटं थांबायचंय. नाही मी तो पुढे गेली एडिटिंग करेल मी. आता 20 मिनिटं थांबायचंय. चला आतमध्ये बसा मित्रांनो. आता परत ऑस्ट्रेलिया गँग आहे. वहिनी या लवकर परत ऑस्ट्रेलियाला. येऊ लवकरच येऊ आम्ही पण ऑस्ट्रेलियाला. बाय बाय. बाय बाय बाय. सगळे चालले आपल्याला कोण नेत नाही. पण ऑस्ट्रेलियाला चालला का? काय तर नातं दिसतंय. काहीतरी नातं दिसतंय वाटतं. बाई चल. मावशी बाय. बाय 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 बाय. पोहोचले की कळवा मावशी. हो हो हो. चला अण्णा बाय. चलो बाय बाय. ये अण्णा परत भेटू. अंशुमन बाय. चला दीपक दादा निघालाय मित्रांनो. आता मावशी पण निघाली आणि त्यांना बाय करायला सगळे थांबलेले आहेत. चला बाय करा एकदा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. आता आम्ही निघालो आहे घरी आणि अशा प्रकारे 2 दिवस खूप छान गेलेले आहेत आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.